आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. वाल्मिक कराड सीआयडीला शरण जाता संतोष देशमुख यांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. वाल्मिक कराड अखेर पुण्यात सीआयडीला शरण गेला आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात तो मुख्य मास्टर माइंड असल्याचा आरोप होत आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी होता आणि त्या गुन्ह्यातून शरण गेल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखची पहिली प्रतिक्रिया आली आहे. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा आणि ही मागणी आहे. पोलीस यंत्रणा काम करते, मग एवढा वेळ का लागतोय? गुन्हेगार स्वतः सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करते? आरोपींना पकडायला एवढा वेळ का लागतोय? आम्हाला न्याय कसा आणि कधी मिळणार? असे प्रश्न वैभवी देशमुखने विचारले आहेत. माझ्या वडिलांची ज्यांनी क्रूर हत्या केली त्यांना अरेस्ट करा. जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना अटक करा. लवकरात लवकर न्याय द्या अशी मागणी वैभवी देशमुखने केली आहे. वाल्मिक कराडने खंडणी प्रकरणात शरणागती पत्करली आहे असं पत्रकारांनी वैभवीला विचारलं. त्यावर ती म्हणाली, आम्हाला एवढंच वाटते की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांच्यावर कारवाई करा. वडील पुन्हा आणू शकत नाहीत, पण त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये. आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे, माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जो कोणी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी. खरं तर वाल्मिकी कराड जो हत्या प्रकरणातला नाही मात्र खंडणी प्रकरणातला आरोपी आणि तुमच्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की तो देखील हत्येमध्ये सहभागी असू शकतो. त्या सगळ्या लोकांना अटक झाली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे. आपली नेमकी मागणी काय आहे? आता तो शरण आलाय पोलिसांना. मागणी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतेय तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे, ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करतो. आता खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड आरोपी आहेत आणि ते खंडणी प्रकरणासाठी सरेंडर झालेले आहेत, पण हत्येशी त्यांचा अजून संबंध नाही असं ते स्वतः म्हणतायत. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे. आम्ही तर आमच्या वडिलांना आणू शकत नाहीये वापस, पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांना ही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं. जे काही यामध्ये आरोपी असतील, समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा. आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. 3 आरोपी जे होते जे हत्या प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत. त्यांच्या बाबतीत अजून कुठलीही माहिती आली म्हणजे शरण गेले तर कुठं अटक झाली अशी माहिती अजून नाही. ते अजूनही फरारच आहेत. त्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात काही मागणी करणार आहात? त्यांना पण लवकरात लवकर अटक करा. पोलीस यंत्रणा त्यांच्या प्रकारे काम करत आहेत, पण आमची एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर अटक करा. कारण की आज 22 दिवस झालेत आणखी आरोपीच भेटत नाहीयेत, तर आम्हाला न्याय कधी मिळणार? आम्ही तर न्याय लवकर मागतोय ना, मग त्यासाठी तुम्हाला आरोपींना तर लवकर अटक करावी लागेल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या. समाधानी आहेस का ते स्वतःहून सिलेंडर झाले त्याबद्दल काय? आता ते खंडणीच्या प्रकाराचं तर मला काही माहित नाहीये, तर ते सिलेंडर होत आहेत यामध्ये म्हणजे याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही, पण फक्त जे आरोपी आहेत माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये त्यांना अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे.